ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या सुमारे 45,000 श्रीमूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर काल गणेश भक्तांनी आपल्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला। यावेळी वरुणराजांना देखील हजेरी लावली। वाजत गाजत टाळ मृदुंगांच्या आणि बँजोच्या तालावर नाचत गुलाल उधळत गणपती बाप्पाचं ठाण्यातील कृत्रिम तलावात विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन करण्यात आलं। ठाणे महानगरपालिकेनं 134 ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे। या तलावातच बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करण्याचं आवाहन महापालिकेनं ठाणेकरांना केलं होतं। त्याला देखील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। तलावपाळी, उपवन, वागळे येथील रायलादेवी तलाव, पूर्व भागातील कृत्रिम तलाव, गायमुख, कोलशेत, कळवा, मुंब्राखाडी, रेतीबंदर, कळवा तलाव आदी कृत्रिम विसर्जन केंद्रांवर भक्तांनी गर्दी केली होती। विसर्जन केंद्रांवर ठाणेकरांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी महापालिकेनं चोख व्यवस्थाही केली होती। त्याचबरोबर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जनस्थळी ठाणेकरांना मार्गदर्शन करत होते। महापालिकेनं मूर्ती स्वीकार केंद्र देखील उभारली होती। ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या सर्व भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दरम्यान विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावर वरुणराजा आशीर्वाद देण्यासाठीही आला होता। भर पावसात भक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती। ठाण्यात यामुळे सर्वच भागात भक्तिमय वातावरणही पाहायला मिळालं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 2,38,87,950 रुपये किमतीचा अंमली पदार्थ साठा जप्त केलाय। या कारवाईत हायब्रिड गांजा आणि MDA इक्स्टिकच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथकानं 24 ऑगस्ट रोजी मुंब्रा येथील सिम्बोयसिस शाळेजवळ हा छापा टाकला। या कारवाईत सुमित राजूराम कुमावत, राहणार बोरिवली, मूळचा राजस्थानी या तरुणाला अटक केली आहे। त्याच्याकडून 2 किलो 374 ग्रॅम हायब्रिड गांजा, त्याची किंमत 2,37,40,000 तसंच 19 MDA टॅबलेट्स, त्याची किंमत आहे 1,47,000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कोठडीत आहे. प्राथमिक तपासात हा माल परदेशातून तस्करीमार्फत आणल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री, साठवणूक आणि वाहतूक या विरोधात माहिती मिळाल्यास ती कळवावी, माहिती देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जातील असं आवाहन केलं आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि MDMAचे टॅब्लेट विक्री करता येणार आहे. त्या अनुषंगानं ACP घोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के, API निलेश मोरे, PSI दुम्मलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरिवली, मूळ राहणार जैसलमेर राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण 2 किलो 374 ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला. त्याचबरोबर 19 MDMAचे टॅब्लेट असा एकूण 2 कोटी 38 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला 4 तारखेपर्यंत 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड दिलेला आहे. या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि MDMA टॅब्लेट ह्या कुठून आणल्या याबद्दल अंमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे. त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रिड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे. हायब्रिड गांजा हा प्रकार काय आहे? हायब्रिड गांजा हा गांजामध्ये काय प्रोसेसिंग करून किंवा काय प्रक्रिया करून तो बनवला जातो, जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर त्याचे काही लक्षणं दिसून येत त्या अनुषंगाने हायब्रिड गांजा तयार केला जातो. तो परदेशातून आणलाय का? त्याचा तपास सुरू आहे. आता त्यानं कुठून आणला, काय आणला, कसं. आरोपी सुमित कुमावत हा मूळ राहणार जैसलमेर राजस्थानचा आहे. सध्या तो बोरिवली येथे राहतो. मुंबई परिसरातले काही ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रग्सची खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्डवरचे, त्यांच्या तो संपर्कात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने अजून आरोपी अटक करण्याची किंवा तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर, अनेक अंमली पदार्थ तस्कर तुम्ही अटक केलेली आहे, कारवाई झालेली आहे, पण हे तस्कर विविध शक्कला लढवत आहेत, त्यावर काय कशी अंमलबजावणी आणि योजना होणार त्यांना पकडण्यासाठी? गुन्हे शाखेचे सर्वच घटक असतील, त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथक असेल, सेंट्रल युनिट, खंडणीचं युनिट जे आहे, सर्वजण आम्ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करत आहोत. त्या अनुषंगानं गोपनीय माहिती काढणे, त्याचबरोबर अंमली पदार्थ विक्री खरेदीमध्ये जे काही इसम आहेत किंवा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे, तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे याकरता आम्ही अधिक उपाययोजना करत आहोत. त्याचबरोबर जे आरोपी गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्यावर अधिक परिणामकारक कारवाई व्हावी या अनुषंगानं नीट NDPSच्या अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे. तर यामध्ये इंटरनल रॅकेट सक्रिय असण्याची गरज यामध्ये अजून काही ड्रग पेडलर सामील आहेत. या आरोपी सुमित कुमार याच्या संपर्कामध्ये मुंबईमधील काय ड्रग पेडलर त्याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या पाचपाकाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील 11 जागृत मारुतीरायांचं दर्शन घडवले. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून 11 मारुतींचं एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ लागली आहे. 1979 मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणं आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणं शक्य होत नसतं. याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिर शिल्पे साकारून ठाणेकरांना भारतातील मंदिरांचं दर्शन पाचपाकाडीमध्येच घडवले. 1979 पासून आस्थागायत, शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचं संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला काश्मीरमधील चराय शरीफ दर्गाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचं दर्शन, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी महाल, जोधा अकबर महाल, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून
नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं केवळ राज्यातच नव्हे तर देशातही गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे। यंदा या मंडळानं राज्यातील 11 जागृत मारुती मंदिरांचा देखावा उभारलाय। अष्टविनायकाच्या धर्तीवर 11 मारुतींचं दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे। त्याच अनुषंगानं 17व्या शतकात प्रतिष्ठापित केलेले शहापूर सातारा येथील चुन्याचा मारुती, मसूर सातारा येथील मसूर मारुती, चाफळ सातारा येथील दास मारुती, वीर मारुती, शिंगणवाडी सातारा येथील खडीचा मारुती, उंब्रज सातारा येथील मठातील मारुती, माझगाव येथील माझगावचा मारुती, बहे सांगली येथील बहेचा मारुती, मनपाडले कोल्हापूर येथील मनपाडलेचा मारुती, पारगाव कोल्हापूर येथील बाळ मारुती आणि शिराळे सांगली येथील वीर मारुती या 11 मारुतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत। त्यासाठी 4 विशाल स्तंभांवर फायबर, लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून 61 बाय 20 फूट आकारमानाची दगडी भिंत भासावी असे 15 फूट उंचीचं मंदिर उभारण्यात आलं आहे। या मंदिरात 20 बाय 20 फूट आकारमानाचा गाभारा, 41 बाय 20 फूट आकारमानाचं सभामंडप साकारण्यात आला आहे। आकर्षक विद्युत रोषणाईने या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडते। या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे। नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रमुख सल्लागार आणि मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, खजिनदार दीपक भंगरत यांच्यासह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत। हे मंडळाचं 47 वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी 11 हनुमान मंदिरांचा इथे देखावा केलेला आहे। तर लोकांना आम्हाला हे करतो आव्हान की त्यांनी यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवलं 11 हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखावा बनवून त्यांनी बघायला यावं। त्यांनी दरवर्षी आपण भक्तिभावाने या ठिकाणी सेवा करत असतात, हा देखावा सादर करतात, यंदा कसा अनुभव वाटतो? यंदा म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे। लोकही खूप येतात दर्शनाला, खूप बाहेर लोक येत आहेत। म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोक येतात बघायला आमच्या इथे यावर्षी। म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो, यावर्षी अजून सुंदर झालेला आहे। सब मिलके आज उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या वकील सरिता खानचंदानी यांनी इमारतीच्या 7व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। आत्महत्या करतानाची दृश्य मोबाईलमध्ये चित्रित झाली आहेत। सकाळी 11:30च्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या रोमा अपार्टमेंटच्या टेरेसवरून खानचंदानी यांनी उडी घेतली। पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत खानचंदानी यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं। मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। खानचंदानी यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टात अनेक जनहित याचिका दाखल करून त्या विरोधात आवाज उठवला होता। त्यामुळे त्यांना अनेक जण ओळखत होते। शिवाय त्यांची मुलगी ही सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध चाइल्ड आर्टिस्ट असून त्यांचे पती देखील मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत।